नमस्कार, मी अक्षय केळकर आणि आत्ताच मी डिलिव्हरी बॉय पाहिला आणि कमाल कामं केली सगळ्यांनी. एंटरटेनमेंट पॅकेज आहे, त्याबरोबर सोशल एक कमाल मेसेज आहे. प्रथमेश माझं प्रेम आहे, त्यामुळे त्याने प्रेम काम केलेलं आहे. पृथ्वी आता शेजारी झाला आहे. अंकिताने कमाल काम केलं आहे. सगळ्यांची कामं कमाल, उत्तम कामं आहेत. खरं सांगू ना, खूप जबरदस्त मूवी आणि खूप छान एक नवीन विषय आपल्याला पाहायला भेटतो. एक म्हणजे आजपर्यंत आपण पाहतो की रोमॅन्टिक चित्रपट येतात, पण हा चित्रपट खूप वेगळा आहे. एक फिमेल साठी आपण कुठे लॅक करतो आणि मदरहूड वगैरे हे सगळं खूप सॉफ्ट टॉपिक्स आहेत, त्याच्यावर हा सिनेमा आहे. आणि माझ्या भावाची फिल्म आहे. तुम्ही एकदा पॅन करून दाखवा ना पृथ्वीकडे, आणि मला हे सगळं बघून खूप बरं वाटतंय. माझं आणि पृथ्वीचं हे आपण म्हणतो ना कोलॅबरेटिव्ह स्वप्न होतं की एकमेकांना 70 mm स्क्रीनवर पाहणं. मी त्याला प्रॉमिस केलं होतं की जी पण तुझी पहिली फिल्म असेल त्याच्या प्रीमियरला मी येईन, आणि त्याने मला प्रॉमिस केलं होतं. आणि आज ते स्वप्न 50% पूर्ण आलं आहे. आणि आय फील की मराठी ऑडियन्ससाठी आणि आजच्या टाईमसाठी खूप करेक्ट फिल्म आहे. आणि आय फील की मराठी ऑडियन्ससाठी आणि आजच्या टाईमसाठी खूप करेक्ट फिल्म आहे. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू की तुम्ही वेळ काढून आलात आणि सिनेमा आवडेल याची आशा अपेक्षा करतो, कारण खूप मेहनतीने सिनेमा केलेला आहे आणि खूप मनापासून केलेला आहे. माझ्या मते फारच कमी टॅप झालेला हा मुद्दा. बरेच लोक ह्याच्याबद्दल अनवेअर आहेत आणि ह्याच्याबद्दल एक फिल्म करणं आणि ती एका ह्युमरस पद्धतीने तुमच्यासमोर आणणं. भारतीय दिग्दर्शक मोहसिन त्याने हे धाडस केलं आणि त्याप्रमाणे संवाद राम सरांनी खूप छान प्रकारे संवाद लेखन केलं आहे. आणि याच्यामध्ये मला आनंद याचा वाटतो की श्रेया कुलकर्णी, प्रतिभा शिंपी, सुवर्णा देसाई, प्रियंका वाघमारे यांच्यामध्ये माझ्या 4 मैत्रिणींनी काम केलं आहे. सिनेमा कुठेच तुम्हाला बोर करत नाही, खेळवून ठेवतो. आई कैंट एक्सप्रेस माई फीलिंग्स. इतना खुश हूँ मैं आज. मेरे बेटे मोहसिन ने ये फिल्म बनाई है, डायरेक्ट की है. Myself being a mother, I was very touched with it, and with humor and such a nice, clean, decent film. मी आजपर्यंत सरोगेसीविषयी वाचलेलं, पण सरोगेसीविषयी काय डिटेल असतात किंवा त्यांच्या भावना काय असतात हे या चित्रपटातून बघायला मिळालं. महाराष्ट्रातल्या काय भारतातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावा असा हा सिनेमा आहे. आणि आता आपलं काम आहे की आपण जाऊन ह्या चित्रपटाला जस्टिस द्यावं. सिनेमागृहात जाऊन पहा आणि आपल्या प्रत्येक नातेवाईकांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत हा सिनेमा पोहोचवा. विषय फार महत्त्वाचा आहे.